नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बीड जिल्ह्यामधून आताची एक महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण प्रकाश सोळंके हे आता मंत्री बनायला जाणार आहेत। आणि मंत्री नेमकं ते कोणत्या पदाचे बनणार आहेत आणि त्यांना मंत्रिपदाची हे सगळे काही ऑफर जी आली आहे ती या 2-4 दिवसांमध्ये घडामोडी ज्या काही घडल्या होत्या त्यामधून आलेली आहे असं कळत आहे। नेमकं ते मंत्रिपद कोणचं असणार आहे आणि सगळ्या गोष्टीचा काय अभ्यास आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी रंजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, आपण जर पाहिलं तर प्रकाश सोळंके यांची काही दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आलेलं होतं, एक वाक्य आलेलं होतं आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी आपली खदखद व्यक्त केली होती। ती म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला राखीव जागा नाही वाटतंय, ओबीसी साठी फक्त ती राखीव आहे की काय माहिती मंत्रिपदासाठी। कारण आपण जर पाहिलं, गोपीनाथ मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, या सगळ्या लोकांना मंत्रिपद दिली गेलेली आहेत, मात्र अजून दुसरा कोणीही बीड जिल्ह्यामधून मंत्री बनलेलं सध्याच्या रूटीनमध्ये दिसत नाही आहे। आणि आता कुठंतरी प्रकाश सोळंकेंना मंत्री होण्याची इच्छा जागृत झालेली दिसत आहे। 2024ची विधानसभा निवडणूक ज्यावेळेस लढणार होते त्यावेळेस प्रकाश सोळंके यांनी रिटायरमेंटची घोषणा केली होती। मला ही निवडणूक लढवायची नाही आहे, मी आता बास केलेला आहे, मला कुठेही आता जायची गरज नाही आहे, जायचंच इच्छाच नाही आहे, तुम्ही कोणाला आमदार करायचंय ते करा, काय करायचं ते करा, अशा प्रकारची इच्छा त्यांची होती। त्यांनी एक प्रकारे राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। मात्र आता या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं, धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करायचं अशा प्रकारची घोषणा अजित पवार यांनी केलं। ती कशामुळे घोषणा केली तर ती घोषणा या गोष्टीमुळे केली की धनंजय मुंडे यांना कृषी खात्यामध्ये जो काही घोटाळा झाला होता तो घोटाळा धनंजय मुंडे यांनी केलाच नाही अशा प्रकारचं म्हणणं होतं कोर्टाचं, आणि क्लीन चिट भेटली असं बोललं गेलं। क्लीन चिट कोर्टामधून मिळाली अशी माहिती आली। त्यानंतर मग अजितदादांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की तुम्ही सकाळचा पेपर जो काही वाचला असेल त्या पेपरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कृषी खात्यामध्ये कुठलाही घोटाळा झालेला नाही, धनंजय मुंडे यांनी कुठलाही घोटाळा केलेला नाही, आणि या गोष्टीमुळे आम्ही धनंजय मुंडे यांना पुन्हा घेऊ शकतो, पुनर्वसन त्यांचं करू शकतो असं अजित पवार यांनी सांगितलं। मात्र आता प्रकाश सोळंके यांचं स्टेटमेंट नंतर त्यानंतर आलं की ज्यावेळेस धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर घेण्याचा विषय पुन्हा आला त्यावेळेस प्रकाश सोळंकेची खदखद व्यक्त पुढे आली। ते म्हणजे प्रकाश सोळंके म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये काय राखीव फक्त ओबीसी साठी जागा आहे का, मराठा समाजासाठी कुठेही स्थान नाही का बीड जिल्ह्यातून, कारण आम्ही इतके दिवस झाला आपण जर पाहिलं तर सोळंके 2-3 वेळेस सलग निवडून आलेले आहेत। आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी सोळंकेंची ताकद जर आपण पाहिली माजलगावमध्ये तर भरपूर ताकद आहे, आणि त्या ताकदीमुळे ते निवडून येतात, एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ते समोर येतात, आणि कुठंतरी त्यांना वाटते की आता माझी सुद्धा एक इच्छा आहे ती म्हणजे मंत्री बनण्याची, आणि मंत्री मी बनायला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, आता सोळंके मंत्री बनतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।